खरंच मला जगदीशचं कौतुक करायला आवडेल की आम्ही रस्त्यावरती नाचून नाही तर आम्ही या ठिकाणी आमच्या घरामध्ये आणि आमच्या मनामध्ये शिवजयंती साजरी करतोय. मेन मोटो इज लाईक दॅट वी हॅव टू आयडेंटिफाय दॅट सोल्युशन अँड वी हॅव टू वर्क फॉर दॅट वन. दॅट टाइम वी कॅन सेलिब्रेट द रिअल शिवजयंती. नमस्कार, मी प्राध्यापक अजय सूर्यकांत मस्के पाटील, डिरेक्टर अँड फाउंडर ऑफ कॉस्मॉस स्पोकन इंग्लिश अकॅडमी लातूर. मित्रांनो, आज मला एक तुम्हाला मॅसेज द्यायचा आहे. आमचे मित्र, बालपणीचे मित्र जगदीश तसेच रजनीकांत जाधव, आम्ही सर्वांनी आमच्या एरियातील सर्व प्रतिष्ठित व्यक्तींनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराज जयंती आज आम्ही या ठिकाणी साजरी करतोय. मला एकच मेसेज या ठिकाणी अशा प्रकारे द्यायचा आहे, शिवजयंती मनामनात आणि शिवजयंती ही प्रत्येक घराघरामध्ये. की जशा प्रकारे की छत्रपती शिवाजी महाराजांवरती त्यांच्या आईचे संस्कार म्हणजेच राष्ट्रमाता जिजाऊ यांनी संस्कार केले होते, त्याच प्रकारे आज आपल्या महाराष्ट्रामध्ये गरज आहे की अवेअरनेस करण्याची. मला एकच गोष्ट मला या ठिकाणी मेन्शन करायला आवडेल आणि ती गोष्ट म्हणजे जशा प्रकारे नावामध्ये शिवाजी, ज्याचं की आपण जेव्हा ॲब्रिव्हिएशन करतो, शी म्हणजे चांगलं शिक्षण, व म्हणजे चांगली वागणूक आणि जी म्हणजे जीवन जगण्याची कला. तर नावामध्ये ज्यांच्या की 3 सूत्र आपल्याला भेटतात, चांगलं शिक्षण, चांगली वागणूक आणि जीवन जगण्याची कला. आज आपण पाहतोय की काय होतंय की समाजाची नीतिमत्ता ढासळलेली आहे. आपणच आपले एकमेकांसाठी शत्रू झालोय, आपणच एकमेकांसाठी वैरी झालेलो आहोत. तर एक गोष्ट आहे की अशा महान राजांनी आपल्याला एवढे चांगले संस्कार दिलेले आहेत, आपल्या रक्तामध्ये पराक्रम करण्याची तयारी आहे. यांच्यामुळे, महाराजांमुळे आपलं स्वातंत्र्य आज जिवंत आहे, आपल्या समाजातील महिला सुरक्षित आहे, आपलं साम्राज्य सुरक्षित आहे. तर आपण एकच गोष्ट त्यातून शिकली पाहिजे की चांगलं शिक्षण आपलं पूर्ण झालं पाहिजे, चांगली वागणूक आपली समाजामध्ये असली पाहिजे आणि चांगल्या प्रकारे जीवन जगता आलं पाहिजे. हा मेसेज मला या ठिकाणी दिला आवडेल. एक गोष्ट जर पाहिली, आज समाजामध्ये काय होतंय की प्रत्येक व्यक्ती तोंडामध्ये मावा घेतोय आणि जय शिवरायांचा काय घेतो की नारा घेतो की, पण असं न करता की कुठे रजनीकांतासारखी सुपारी खाता, कुठे की पर्सनली कोणाला या ठिकाणी घ्यायचं नाही, पण मला एक अवेअर करायचं यामधनं की तोंडामध्ये मावा न घेता आपल्याला जय शिवरायांचा आपल्याला काय घ्यायचं की जल्लोष करायचा आपल्याला, तेव्हाच खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी होईल. आपल्याला काय करायचं की समाजामध्ये अवेअरनेस करायचंय की बाईक रॅली असेल, त्याच्यानंतर कुठेतरी आपण की गाडीला झेंडे वगैरे फडकून असेल, की एक पर्टिक्युलर समाजासाठी नाही बोलत आहे मी, तर सर्वांनी हा मेसेज घ्यायचा आहे की शिवजयंती रस्त्यावर नाचून गाचून म्हणजे गोंगाटामध्ये साजरी करण्यापेक्षा अशा प्रकारे जगदीशनी जशी त्याच्या घरामध्ये शिवजयंती साजरी केली आम्हाला सर्वांसोबत घेऊन, तर त्याच प्रकारे सर्वांनी शिवजयंती ही मनामनामध्ये आणि प्रत्येकाच्या घराघरामध्ये साजरी केली पाहिजे. खरंच मला जगदीशचं कौतुक करायला आवडेल की आम्ही रस्त्यावरती नाचून नाही तर आम्ही या ठिकाणी आमच्या घरामध्ये आणि आमच्या मनामध्ये शिवजयंती साजरी करतोय आणि हा कुठेतरी समाजामध्ये एक ठिणगी आहे आणि याचा अवेअरनेस होईल. आज जगदीश त्याच्या घरामध्ये शिवजयंती करतोय, उद्या आमच्या समाजामधील प्रत्येक व्यक्ती हा शिवजयंती प्रत्येकाच्या घराघरामध्ये करेल. हाच आमचा अवेअरनेस हे आहे. पूर्वी काय असायचं की शिवाजी महाराजांना की आताची काय करतात की 2026 मध्ये आपण जेव्हा अवेअर करतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त एका विशिष्ट कम्युनिपुरते आपण मर्यादित ठेवलेले, प्रत्येक समाजाने एक एक राजा वाटून घेतलाय, प्रत्येक समाजाने एक एक कलर वाटून घेतलेला आहे. पण असं न करता की पूर्वी 18 पगड जातीचा मिळून मराठा साम्राज्य बनलं होतं. पूर्वी मराठा ही एक जात बिलकुल नव्हती, तर मराठा हे एक साम्राज्य होतं, त्यामध्ये 18 पगड जाती होत्या. परंतु आज आपण रियालिटीमध्ये पाहताना काय होतंय तर महाराजांना आपण फक्त की जयंती पुरतं मर्यादित ठेवलेलं आहे, ते म्हणजे फक्त 19 फेब्रुवारी पुरते आम्हाला आमचे महाराज आम्हाला आठवतात. परंतु महाराजांनी दिलेलं बलिदान हे व्यर्थ न जाऊ देता आपल्याला जयंती ही महाराजांची प्रत्येक दिवशी आपल्याला साजरी करायची आणि ते म्हणजे की त्यांच्या विचारांच्या पावलांवरती आपल्याला पाऊल ठेवून आपल्याला जयंती साजरी करायची आहे. आज या ठिकाणी आमचे मित्र रजनीकांत जाधव आहेत, गौरव पवार आहेत, देन जगदीश जुमाळ आहेत. आम्ही सर्वांनी मिळून मोठ्या संख्येने आमच्या एरियातील सर्वांनी एकत्र येऊन आज आम्ही जयंती साजरी करतोय. बोला जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी.